मिसेस कानिटकर, येस बोला. डॉक्टर, ॲक्च्युली एक विचारायचं होतं तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो का? आय एम सॉरी, व्हॉट? नाही, त्याचं काय आहे ना, आमच्या घरी एका शेफची गरज आहे. ओ, आय अंडरस्टँड. आयडिया तर इंटरेस्टिंग आहे आणि डोंट वरी, मला उत्तम स्वयंपाक करता येतो. फक्त याचा उपयोग असा कधीतरी होईल याची कल्पना नव्हती मला. आवडलाय प्लॅन, खरंच खूप छान आहे. आपण ऑन करूयात. डन. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. जयंत, कोणाशी बोलत होतीस जान्हवी? मी ते, अरे तुला सांगितलं होतं ना, मी ते क्रेडिट कार्डवाले सतत फोन करत असतात, त्यांचाच कॉल आला होता पुन्हा. पण आता मी त्यांना बजावून सांगितलंय की यापुढे मला कॉल करू नका. त्यावर ते ओके मॅडम असं म्हणाले, म्हणून त्यांना थँक्यू सो मच असं म्हणत होते. खरंच? हो जयंत. फोन दे मला. हां? तुझा फोन मला दे. जानू, कॉफी प्यावीशी वाटते मला. माझ्यासाठी कॉफी करशील? हो, आणते ना. Call last dialed number. Calling our mobile. येस मिसेस कानिटकर. कारण मी तुमचं कौतुक करतेय ते तुम्हाला आवडत नाहीये, बरोबर? बरोबर, म्हणजे तसंच काहीतरी. पण मिस्टर गाडे पाटील, मी तुमचं खूप कौतुक करणार आहे, कारण तुम्ही आहातच आहोत असे. म्हणजे तुमचा हा स्वभाव, तुमची सगळ्यांना मदत करायची वृत्ती खूप आवडते. आणि तुम्हाला माहितीये, मी जितकं तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलू शकते ना, तितकं दुसरं कोणाशीच बोलू शकत नाही हो. माझ्या मनात तुमची एक स्पेशल जागा आहे. जरा जपू ना. मग हेच तुम्ही जे बायकांची शिवालरीनं वागता ना, खूप आवडतं हो मला. स्त्रियांबद्दल तुमच्या मनात ना खूप आदर आहे आणि तुमच्या याच गोष्टी मला खूप आवडतात मिस्टर गाडे पाटील. मॅडम प्लीज, म्हणजे मगापासून मी बघतोय तुम्ही नुसतं माझंच कौतुक करताय. नाही म्हणजे एक मित्र म्हणून तुम्हाला माझं कौतुक वाटणं साहजिक आहे. पण आता तुमचं लग्न झालंय, एवढा चांगला नवरा तुम्हाला मिळालाय, तर इतर कोणापेक्षाही सगळ्यात जास्त कौतुक तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं वाटलं पाहिजे. ते सगळं किती खरं असलं तरी मला तुमच्याबद्दल जे वाटतं ते बदलू शकत नाही ना. म्हणजे म्हणजे नक्की काय वाटतं तुम्हाला माझ्याबद्दल? आदर, प्रचंड आदर वाटतो मला. मग ठीक आहे. आणि बरंच काही वाटतं, पण पहिल्याच भेटीत आता सगळं कुठे सांगू तुम्हाला. आता काय वरचेवर भेटणं होईलच ना आपलं, हो ना? अहो ते काय झालं? नाही म्हणजे कसं आहे की आता शेवटी तुम्ही मॅरिड आहात हो. म्हणजे तुम्ही मला असं भेटणं
तुमच्या नवऱ्याला चालणार आहे का? म्हणजे मला तरी असं वाटतं की ते जरा योग्य दिसणार नाही. अहो नाही, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये आणि मी आहे ना, मी नीट समजावीन त्यांना. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. पण मी आपल्या मैत्रीत अंतर पडू देणार नाही. तुला तर माहिती आहे माझं किती लक्ष असतं तुझ्यावर. खूप काळजी करत होतो. किती प्रोटेक्टिव्ह असतो मी तुझ्यासाठी. तर बाहेरचा माणूस घरात येऊन काम करणार आहे त्यासाठी मला डबल शुअर असायला. आणि हा, हे विसरू नकोस, ज्यांना दिसत नाही ना त्यांना सिक्स सेन्स असतो. ठीक आहे जय, मी आलेच. तुझ्या मनातलं वाचायला मला डोळ्यांची गरज नाही आहे.